प्रकार तुझ्यासोबत घडतोय? काय तक्रारी केलेल्या आहे? कुठलं शिक्षण घेतो आहे आणि काय तुझ्यासोबत होतं आहे? सर मी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जळगाव इथे MBBSच्या फायनल इयरचा विद्यार्थी आहे. आणि फर्स्ट इयरमध्ये जेव्हा मी इथे फर्स्ट इयरला आलो तेव्हा 1-2 महिने चांगले गेले. पण त्याच्यानंतर जो मला त्रास सुरू झाला रॅगिंगचा, फॉर एक्झाम्पल बाथरूममध्ये मारहाण करणे, बेल्टनी मारहाण करणे, माझं सामान फेकफाक करणे, बाहेरच्या लोकल मुलांना माझ्या रूमवर येऊन झोपवणे, त्यांच्या थ्रू माझी रॅगिंग घेणे, माझा मोबाईल फोडणे, ह्या सर्व प्रकार जेव्हा सुरू झाले त्याच्यानंतर ऐन एक्झामच्या कालावधीमध्ये माझ्या रूममध्ये 11-12 मुलं कंडोमचे पॅकेट घेऊन येणे, मला अश्लील व्हिडिओ दाखवून त्या कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी फोर्स करणे, ते नकार दिल्यास मला मारहाण करणे, हे प्रकार जेव्हा अतिशय वाढले त्याच्यानंतर मी ज्या सरांच्या नावाच्या ह्या धमक्या यायच्या, कसोटे सर, त्यांना रिक्वेस्ट केली मी आणि माझ्या पालकांनी की हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी. तर आम्हाला सरळ धमकी दिल्या गेली की याला आम्ही घरी बसू आणि सायकॅट्रीची याला पण गोळ्या घ्यायला लावू आणि तुम्हाला पण म्हणजे पेरेंट्सला पण गोळ्या घ्यायला लावू. आणि याच्यानंतर जेव्हा आम्ही वारंवार या गोष्टीसाठी रिक्वेस्ट केली तेव्हा आमची एक अपेक्षा ही होती, डीन सर जे आहेत गिरीश ठाकूर सर, त्यांना पण आम्ही खूप रिक्वेस्ट केली. तर आमची एक अपेक्षा ही होती की ह्या सर्व गोष्टी थांबतील. पण त्याच्यानंतर ह्या गोष्टी न थांबता मला इथल्या लोकल गुंडांनी पार्किंगमध्ये अडवून तू तू चुकीच्या जागी पार्क केलेली आहे गाडी, याच्यावरून वाद घालणे आणि नंतर तुझे तुकडे करून फेकू, तुझ्या गाडीचे तुकडे करून फेकू, असे म्हणत मला जबरदस्ती डीन ऑफिसपर्यंत घेऊन गेले आणि डीन सर तुला बाकीचं सांगतील, अशा प्रकारच्या धमक्या मला दिल्या गेल्या. आणि जेव्हा आम्ही याच्यासाठी डीन सरांना रिक्वेस्ट केली तेव्हा किशोर इंगोले सर यांनी आम्हालाच उलट धमकावलं की याचं इथे कॉलेजला, हॉस्टेलला, जळगावमध्ये कुठेही काही होईल, तुम्ही तुमच्या रिस्कवर याला पाठवा आणि आम्ही पूर्ण प्रशासन याच्या विरोधात उभं करू, अशा मला धमक्या देण्यात गेल्या. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ही रिक्वेस्ट परत केली डीन सरांना तेव्हा योगिता बावस्कर मॅम, दीपक शेजवळ सर आणि किशोर इंगोले सर यांनी आम्हाला तिथून धक्के मारून हकलून दिले की तुम्ही कोणाकडेही जा, कुठेही जा, काहीही करा, याचं आम्हाला जे करायचं आहे तेच करू आणि तुम्हाला जर तुमच्या मुलाला सुरक्षित इथे शिकवायचं आहे तर तुम्ही कोर्टात जा, असं म्हणून आम्हाला तिथून हकलून दिलं. ज्याच्यानंतर आम्ही नाईलाजास्तव पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली तेव्हा पोलिसांनी पण FIR घेतली नाही, तर त्यांनी आमच्याकडून तक्रार अर्ज घेतला आणि त्यांच्यामध्ये पण त्यांची अट ही होती, आम्हाला फक्त तेव्हा जी मारहाण झाली होती म्हणजे डॉक्टर किशोर इंगोले सरांनी धमकवल्याच्या 4 दिवस की इथे यायचं नाही, त्याच्या 4 दिवसानंतर मला इंटर्नशिपचे जे इन्व्हिजिलेटर म्हणून आलेले मुलं होते परीक्षेवर, त्याच्यातलं एक कुंदन चौधरी म्हणून आहे, त्यांनी म्हणजे ब्रुटली खूप जास्त प्रमाणात मारहाण केली आणि त्याच्यामुळे माझ्या मानेच्या अशा पॉईंटवर त्यांनी मारलं की मला 4 महिने मान उचलता येत नव्हती आणि 10 महिने त्याच्यामुळे मला घरी राहावं लागलं, बेडरेस्ट घ्यावा लागला आणि त्याच्यानंतरही मला लिहिता येत नव्हते. तर मला रायटर घेऊन एक 10वीची मुलगी, तिला स्पेलिंग सांगून वगैरे सर्व हे करून मला पेपर द्यावे लागले आणि ते वर्ष कसेबसे काढावं लागले. पण त्याच्यानंतरही म्हणजे आमची त्याच्यानंतर जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केली की हे प्रकार थांबवा तेव्हा याचा हा इथे आला तर हेच होईल असे म्हणून डॉक्टर किशोर इंगोले सर, डॉक्टर दीपक शेजवळ सर यांनी, डॉक्टर योगिता बावस्कर मॅम यांनी तिघांनी आम्हाला तिथून हकलून दिले आणि कोर्टात जायला सांगितले. तेव्हा आम्ही जेव्हा अर्ज करायला गेलो म्हणजे FIR करायला गेलो पोलीस स्टेशनमध्ये, तेव्हा त्यांनी FIR घेतली नाही आणि सांगितलं की तुम्हाला सुरुवातीपासूनचं सर्वच याच्यात टाकावं लागेल. आम्हाला फक्त कुंदन चौधरीचा जो पार्ट आहे की त्यांनी जे मारलं, त्याच्या मित्रांसोबत त्यांनी जे धमकवलं की याच्यानंतर तू कॉलेजमध्ये दिसला नाही पाहिजे, इथे दिसला तर आम्ही तुझी शाळा घेऊ, तुला सोडणार नाही, अशा टाईपच्या ज्या त्यांनी धमक्या दिल्या सर्व, त्याचीच आम्हाला एक FIR करायची होती. आणि जी मला मारहाण केली गेलेली होती, आमची एकच रिक्वेस्ट होती की त्याच्यावर योग्य तो उपचार व्हावा आणि त्याची एक MLC करण्यात यावी. पण तसं कुठलंही सहकार्य ना कॉलेजमधून भेटलं ना पोलिसांकडून भेटलं. त्यांनी पण आम्हाला हे सांगितलं की जे तुमचे डीन सर आहेत ते जे सांगतील आम्हाला तेच करावं लागतं, आम्ही त्यांच्या बाहेर जाऊ शकत नाही, आम्ही त्यांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर जी कमिटी बसली त्याच्यामध्ये तहसीलदार मॅम होत्या सर्व, आणि ज्या शिक्षकांची मी नावं टाकलेली होती, ज्यांनी मला धमकवलेलं होतं, जे माझ्या सायकेट्री टेस्टसाठी वारंवार प्रेशराईज करत होते, त्याच शिक्षकांना कमिटीमध्ये बसवलं गेलं. आणि याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन पण घेतलं की ही कमिटी आम्हाला अमान्य आहे. पण तरीही त्याचं म्हणजे त्याच्यावर त्यांनी त्याला दुर्लक्षित करून तीच कमिटी ठेवली आणि त्या कमिटीने पूर्णपणे सर्व तिथे सिद्ध झाल्यावर पण चुकीचा अहवाल दिला. आणि आमच्याकडे ज्या तक्रारीच्या OC होत्या त्या सर्व डीन सरांनी आमच्याकडून तेव्हा मागून घेतल्या आणि त्या आम्हाला परत कोणीच दिल्या नाही. आणि त्या OC हव्यात तर तू पोलीस स्टेशनला गेला, आता पोलिसांनाच जाऊन माग आणि तू कोणाकडे गेला तरी मी सर्वांना मॅनेज करेल, अशी धमकी त्यांनी मला दिली. आणि सर आता हे जे प्रकार चालू आहे म्हणजे आता त्याच्यानंतर आता ऐन एक्झामच्या कालावधीमध्ये 1-2 महिन्याआधी मला
मला बेदम मारहाण करण्यात आली. म्हणजे मी जेव्हाही कॉलेजला जातो तेव्हा माझ्या पोटात एक्झाम बोर्डनी मारणे, खुंबे माझ्या पोटात मारणे, खांद्यावर मारणे, मानेवर मारणे, हे प्रकार वारंवार चालू आहेत. त्याच्यामुळे माझी मानेचं दुखणं बसत नाही आहे. मी 3 वेळेस या मानेच्या दुखण्यामुळे मरता मरता वाचलो. आणि पोटामध्ये पण त्यांनी इतकं मारलं होतं की मला इन्फेक्शन झालं होतं. तर म्हणजे माझ्या हातातून रक्त वगैरे निघोस तर मारलं मला. काय सांगणार तुमचा मुलगा जो आहे तो डॉक्टरचं शिक्षण घेतो, नेमकी काय त्याच्यासोबत घटना घडते, काय तुम्ही तक्रार केलेल्या आहे? सुरुवातीपासून सर त्याची जेव्हा रॅगिंग घेतल्या गेली, त्याला मारहाण केल्या गेली, अशा ठिकाणी मारल्या गेलं की त्याला 4 महिने त्याची मान उचलल्या गेली नाही. 10 महिने तो घरी होता. वारंवार डीन सरांकडे गेलो, पोलीस स्टेशनला गेलो. डीन सरांकडे गेल्यानंतर कॉलेजमधल्या ओसी आम्हाला दिल्या जात नाही, कारवाई कमिटी ज्या बसतात त्या कमिटीचे अहवाल दिल्या जात नाही. पोलीस स्टेशनला जर गेलो न्याय मागायला तर पोलीस सांगतात की तुमच्या मुलाच्या कॉलेजचे डीन सर जे आहेत ते जे सांगतील तेच आम्ही करू. त्यांच्या म्हणण्यानुसार ह्या केसेस रॅगिंगमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या तक्रार घेऊ शकत नाही. मी एकच मागेल की माझ्या मुलाला जे सायकॅट्री टेस्टसाठी वारंवार दबाव टाकला जात आहे, त्याच्यावरती त्याला एक्झाम उद्या तर राज्य हॉल तिकीट दिल्या जाते, त्याच्यासोबत जे सायकॅट्री टेस्टचं लेटर दिल्या जात आहे त्याच्यावरती 1 वर्ष त्याला मागे राहा किंवा सायकॅट्रीची टेस्ट करून आम्हाला रिपोर्ट आणून दे. तर त्याला काही झालेलं नाही, त्यांनी कधी कोणाला शिवी दिलेली नाही, चापट मारलेली नाही. जे मुलं त्यांना मारहाण करतात त्याला सायकॅट्रीची गरज नाही. आणि माझा मुलगा जो काहीच करत नाही, कधी कोणाच्या भानगडीत नसतो, कशात नसतो, त्याला सायकॅट्री टेस्टचा वारंवार दबाव टाकला जात आहे. मी एकच सांगेल की माझ्या मुलाला न्याय देऊन त्याचं शिक्षण पूर्णपणे सुरक्षित जीवन जगून आणि सुरक्षित शिक्षण घेऊन त्याला MBBS पूर्ण करू द्यावं. कारण आम्ही जे आहे अगदी मध्यमवर्गीय म्हणू शकणार नाही, एक एसटी कंडक्टर जे 1-1 रुपया जमा करून आम्ही मुलाला लावलेला आहे. खूप बिकट परिस्थितीमध्ये मुलाला शिकवलेलं आहे. दोन्ही मुलांना शिकवताना अनेक अडचणी आल्या. मुलीला सुद्धा MBBS करत आहे, मुलगा सुद्धा MBBS होत आहे. ओपन कॅटेगरीमधून एवढी मोठी फी भरा, पैसे नसताना घरी तडजोड करा आणि पोरांना इथं पाठवा, आणि इथं पाठवल्यानंतर हे लोक रॅगिंग घेऊन मुलाला पूर्णपणे बरबाद करत आहे, त्याचं उद्ध्वस्त करत आहे. एवढंच नाही, मी वारंवार डीन सरांकडे जाते, जे शिक्षक याच्यामध्ये त्याला त्रास देतात त्यांना सुद्धा म्हणते की माझ्या मुलाचं जर काही चुकलं असेल सर मला सांगा, मी तुमच्या पाया पडते आणि माफी मागते. फक्त त्याला जो हा त्रास देऊन राहिले तुम्ही लोक, हा त्रास थांबवा, त्याचं शिक्षण त्याला पूर्ण करू द्या. तर त्यांचं एकच उत्तर असते, तुम्ही कुठेही जा, आम्ही सर्व मॅनेज करू, आम्हाला जे करायचंय तेच त्याच्यासोबत करू. मॅडम, आता त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहे, त्याच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात तक्रारी आहे, प्राध्यापकांच्या संदर्भात तक्रारी आहे. 3 वर्षापासून 4 वर्षापासून तो आपल्याकडे शिकतो आहे. तर या विद्यार्थ्याबद्दलचा निष्कर्ष काय काढला आहे आता महाविद्यालयाने? त्याला शिकू द्यायचं आहे की त्याला संरक्षित करायचं आहे, की त्याच्या तक्रारींसंदर्भात वरिष्ठ पातळीवर आपण आपल्या तर मग अहवाल देणार किंवा त्याचं समाधान झालं पाहिजे, अशी काय उपाययोजना केली? हो, याआधी सुद्धा आम्ही वारंवार त्याला म्हणजे त्याच्याशी म्हणजे आम्ही कम्युनिकेशन ठेवतो. जसं की आम्ही रिसेंटली नाही, आधीपासूनच त्याला एक मेंटर टीचर आम्ही त्याला अपॉइंट केला आहे. एक डॉक्टर दीपक शेजवळ म्हणून सर आहे. तर प्रत्येकच विद्यार्थ्याला एक टीचर असं पालक म्हणून आम्ही देण्यात येतो. तर तो त्याला देण्यात आला आहे. तो कधी त्या सरांशी संपर्क साधू शकतो, त्याच्या अडचणी शेअर करू शकतो. त्याचप्रमाणे इतरही सगळे अध्यापक त्याला आम्ही अवेलेबल आहोत. त्याला काही अडचणी असेल तर तो आमच्याकडे येऊ शकतो. आम्हाला वाटतं की त्याने शिक्षण व्यवस्थित संपवावं आणि सगळ्या विद्यार्थ्यांसारखं तोही चांगल्या मार्काने पास व्हावा, आणि तो चांगला विद्यार्थी पण आहे, त्याबद्दल काही शंका नाहीये. पण ह्या ज्या वारंवार त्याच्या तक्रारी आहेत, तर काही गैरसमजांमधनं होत असतील, त्याच्याच विद्यार्थी म्हणजे समकक्ष एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी त्याच्या ज्या अडचणी आहेत, तर त्यासाठी आम्ही त्याला नेहमी मदत करायलाच इच्छुक आहोत. सध्या त्याने बहुतेक एक कंप्लेंट केली आहे आमच्या वरिष्ठ कार्यालयामध्ये, आमच्या ज्या डायरेक्टर मॅडम आहे त्यांच्याकडे. तर त्याविषयीच हे सगळं कंपाईल करून आम्ही रिपोर्ट त्यांना पाठवला आहे की आजपर्यंत केलेल्या कार्यवाहींचा सगळा रिपोर्ट आहे. आणि त्यामध्ये अशी रिक्वेस्टही केली आहे आम्ही अशी की या सगळ्या कॉलेजच्या अध्यापकांवर त्याचा विश्वास नाहीये, तर त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडनं कोणती टीम यावी आणि त्यांनी या प्रकरणात चौकशी करावी. त्याला आम्ही सगळे तयार आहोत. डॉक्टर योगिता बावस्कर, विभाग प्रमुख, जनौषध वैद्यकशास्त्र विभाग, GMC जळगाव.